हा स्काय बघा, इथे ऑलमोस्ट स्वित्झर्लंड मध्ये बसल्यासारखं वाटतं. लाईक थँक्यू. देवबाग बीच वरती हे जे त्रिकोणी तुम्हाला घरं दिसत आहेत ही असते स्वीडिश किंवा स्कॅन्डिनेव्हियन आर्किटेक्चरची स्टाईल, ज्याच्यासमोर पाणी असतं, जिथे आपल्याला वुडन आर्किटेक्चर आणि इंटिरियर्स मिळतात, जकूझी, ग्लॅमरस बाथरूम्स आणि असा व्ह्यू. तिथे पद्धत असते की लोक बाहेर येऊन डायरेक्ट आंघोळीसाठी उडी मारतात पाण्यात. बट एनिवे आपल्याला उडी मारायची आहे जकूझीमध्ये, बिकॉज हा बाथरूम बघा आणि इथे एक झोका आहे आणि दिस इज सो स्वीट. आता टिपिकल कॉटेज सेटअप सोडून आपल्या कोकणात आलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तराची क्वालिटी आणि रचना या रूम्सची, विच इज स्कॅन्डिनेव्हियन स्टाईल. आणि मला असं वाटतं एक दिवस पण इथे काढला ना, यू विल बी टोटली रिलॅक्स बिकॉज इट्स वे टू क्लासी अँड वे टू वेल डन. लाईफ इज गोना बी ब्युटिफुल ओव्हर हिअर. बाथरूम इज अ स्पेशल मेन्शन. नमस्कार मंडळी, वेलकम टू मालवण सिरीज. आणि तुम्ही बघतच असाल आता हे सगळं कोकण आहे, पण आज आपण आलेलो आहोत देवबागला. आणि देवबागच्या नेहमीच्या येणाऱ्या ठिकाणांवरती आपण आज जाणार नाही आहोत, पण एक नवीन रिसॉर्ट उघडलेला आहे जो अतिशय लक्झुरी सेगमेंटमधला आहे. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय की आता फायनली जाऊन आपल्या कोकणात नुसते हॉटेल स्टेसाठी नाही, तर आता एक लक्झरी सेगमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत आहेत. तर आता तो कसा आहे एक्झॅक्टली ते बघूया आपण. नुकताच सुरू झालाय, बाकीचे सगळे डिटेल्स तुम्हाला माहितीये तारकर्ली नंतर जो रस्ता सुरू होतो देवबागला जाण्यासाठी, तो इतका छान माडांनी आणि झाडांनी भरलाय. तर आता आपण चाललोय देवबागला. वेलकम टू रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. आता आपण चेक इन करूया. वाव, लुक ॲट दॅट, इट लुक्स लाईक ॲम्बी व्हॅली शॅले. आणि हा स्काय बघा, असे डस्टबिन्स, असा प्रॉपर सायकलिंग ट्रॅक आणि असे क्यूट सायकल्स. आपण रिसेप्शन वरती जाऊया. हॅलो, थँक्यू. पारंपरिक कोकम सरबत, युअर होस्ट फ्रॉम द कोस्ट असं लिहिलेलं आहे. ट्रॉलीज फॉर द लगेज अँड दॅट स्वीट. बाहेर आलो ना की आपल्याला दिसतं वे टू बीच म्हणून एक बोर्ड. सो तिथे तुम्ही सनसेट पॉइंटसाठी जाऊ शकता. काळोख झालाय म्हणून मी जास्ती नाही दाखवू शकणार, बट लुक ॲट दिस. सो हे आपले कॉटेजेस आहेत जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे का शॅले. आणि ही आहेत आपली रूम आणि ह्या सेक्शनला म्हणतात ऑरा. सो दिस इज ॲक्सेस फॉर ऑरा गेस्ट ओनली. आणि इथे ऑलमोस्ट स्वित्झर्लंडमध्ये बसल्यासारखं वाटतं. लाईक मी मम्माचा आता एक फोटो काढला, तो ॲक्च्युली असं वाटतं की शी इज सिटिंग इन स्वित्झर्लंड. इट्स लाईक दॅट. इट्स लाईक वॉटर फेसिंग. समोर डोंगर आहे, बोट्स पण जातात. Mom and Karan are like chilling here and that is the glamorous room. So बाहेर अशी दोन आराम खुर्च्या ठेवल्यात. हे स्लायडिंग डोर्स आहेत and this is all wooden with a chandelier. आणि तो इतका छान असा संध्याकाळचा निळा रंग दिसतोय. It's all wooden. So हे असं आहे. इथे कॉफी काउंटर आहे, इथे आपला फ्रिज आहे, इथे सगळं लगेजचं स्टफ अँड द बाथरूम आहे. आपलं जकूझी सेक्शन, बेदिंग इन दी ओपन हे असं आहे. आणि इथले एस्थेटिक्स, माय गॉड. मी तुम्हाला ना सकाळी इथला व्ह्यू प्रॉपर दाखवीन बिकॉज आता थोडासा अंधार झालाय बाहेर. आणि असं उठल्यानंतर तुम्हाला समोर दिसणार आहे हे पाणी. इट्स टोटली सो सोफिस्टिकेटेड. म्हणजे हे प्रीमियम स्टेसाठी बनवलंय. ह्या रूम मधली प्रत्येक गोष्ट तुम्ही जर बघितली तर इट्स ऑल प्रीमियम. आणि ही स्कॅन्डिनेव्हियन स्टाईल जाणते ग्रुप जे हॉटेल्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या नवीन पिढीने डिझाईन केल्यामुळे ही अशी आहे. हा आहे संध्याकाळचा आपला रिव्हर फ्रंट रिसॉर्ट. आणि हा आहे आपला चहा. ब्युटिफुल लाईट्स, एस्थेटिक्स म्हणजे मी काय सांगू. हे वरचं जे झाड आहे तिथे पासवर्ड स्कॅनिंग चालू आहे बिकॉज वायफाय इज लाईफ. हो ना. म्हणजे पाणी सोडलंय जकुझी मध्ये. आय शो यू. इट इज सो कूल. लुक ॲट दॅट. गरम पाणी. आता इथे छान मसाज होईल ह्या सगळ्या इनलेट्सनी. आणि हे सगळं जे आर्किटेक्चर जसं स्कॅन्डिनेव्हियन करणनी सांगितलं तसं हे केलेलं आहे. आणि ऑल्सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असे एवढे एस्थेटिकली प्लीजिंग लुकिंग प्लांट्स, फ्रेम्स, हे प्रोव्हिजन्स मी ह्या पट्ट्यात कुठल्याच रिसॉर्टमध्ये बघितलेलं नाही आहे. विथ व्हरायटी ऑफ शॅम्पूज अँड कंडिशनर्स. आय एम सो सॉरी आय हॅव sabotaged the aesthetic, but anyway, getting back to the point, we are loving it. आणि आता वेळ झाली आहे बबल बाथची. ह्याच्यानंतर मी मस्त फ्रेश मध्ये तुम्हाला रिसॉर्टचा संध्याकाळचा लुक दाखवण्यासाठी भेटणार आहे. सो
सो मंडळी आता आपण थोडासा संध्याकाळचा फेरफटका करूया. ब्युटिफुल वाईब तुम्ही बघू शकता. इथे खूप छान असं लाइटिंग केलेलं आहे. एक फोटो बूथ, झोका, हे सगळं आहे इथे. रेस्टिंग चेअर्स अँड ऑल्सो रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर्स. मॉम डिनर करणार नाही आहे सो ती रूममध्ये चिल करते आहे. बट आय वॉज लाईक लेट्स जस्ट चेंज अँड गो. रात्रीचं सायकलिंग चालू आहे. ब्युटिफुली मेड. आणि ना आता तिथे एक झोका आहे जो मी तुम्हाला दाखवते. ह्या झाडाच्या खाली हा झोका आहे. सो जसं तुम्ही बघू शकता इथे सगळं शांत आहे, पण तिकडे ना काहीतरी उत्सव चालू आहे, म्हणजे लेकच्या त्या बाजूला. त्याच्यामुळे तिथनं सगळं एकविरा देवीची गाणी वगैरे आपल्याला ऐकू येतात. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर तुम्हाला चिल करण्यासाठी एक जागा आहे आणि हा आहे डिनर एरिया. तुम्हाला जेवायला नाही बोलवलं? सुटसुटीत आहे आणि सॉर्ट ऑफ गोव्याचं शॅक असतं तसं आहे. सो ह्यूज इट इज. आता उद्या आपण हीच जागा ब्रेकफास्टसाठी बघूया. आर्किटेक्चर जरी आपण स्वीडिश म्हणलं ना तरी इथे मेन्यूमध्ये सगळं आहे. मालवणी जेवण, पंजाबी जेवण आणि ऑल्सो आपलं थोडंसं कॉन्टिनेंटल वगैरे सगळं आहे. आता तो कार्यक्रम पलीकडच्या गावात जो होता तो बंद झाला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गाणी ऐकू येणार नाहीत. पण मला असं वाटतं की मी जर आता बोलले नाही ना तर हा आवाज ऐका. एकदम पीसफुल आहे. आणि पाण्याच्या जवळ राहिल्यावरती ना कुठेतरी असं वाटतं की आपल्या अंगातला जो थकवा असतो किंवा जी नेगेटिव्हिटी असेल ती सगळी निघून गेली. आणि हे बघा हे घोडे काय करतायत आता. इथे आलेत, मला जॉईन करतायत हे. ते कुठेतरी जात आहेत इथनं पलीकडे पाण्याच्या इथे. किती गोड चाललंय त्यांचं. बघा तिकडे. सो स्वीट. तर आता राजू आलेत ऑर्डर घ्यायला डिनरची. ॲक्च्युली जी आम्ही करणार नाही आहोत. सो हा असा मेन्यू कार्ड आहे जो की त्यांनी दाखवला आणि दिस इज सो स्वीट की त्यांनी ऑर्डर घेण्यासाठी इथे दखल घेतली. अमेझिंग हॉस्पिटॅलिटी. आणि आम्ही आता जेवणार नाही आहोत बिकॉज आम्ही लवकर जेवतो. सो उद्या डायरेक्ट ब्रेकफास्ट होणार आहे. तर इथे करणनी घेतलेली आहे एक सायकल आणि इथे मम्माने घेतलेली आहे हिरवी सायकल. आणि आता या सुंदर अशा कॅनपीज मधनं मी आणि मॉम जो जिता वही सिकंदरची रेस कॉम्पिटिशन करणार. येस. सो ह्यांना आता जाऊ दे. सायकल ट्रॅक वरती आलेला आहे आपला हिरो. रात्रीचं सायकलिंग चालू आहे करणचं रिसॉर्ट मध्ये. आपल्या ह्या दिवसाची पूर्तता होत आहे. ही प्रॉपर्टी अशी आहे ना की जी बघून आपल्याला एक अशी गॅरंटी मिळेल की मालवणचं टुरिझम जे आहे ते जरा एक छान विचारपूर्वक पुढे चाललंय. देवबागचं बीच अतिशय सुंदर मेंटेन केलंय. मला अजिबात तिथे कचरा दिसला नाही. आणि ह्या प्रॉपर्टीचं मी काय बोलू, म्हणजे छोटे छोटे लाईट्स जे आहेत ना तिथे आम्ही सायकलिंग केलं. आत्ता आम्ही असेच फिरत होतो, झोका वगैरे वापरला. काही कपल्स जे होते ते कॅन्डल लाईट डिनर करत होते. सो इट्स लाईक असं म्हणतात ना सर्व गुण संपन्न अशी ही प्रॉपर्टी आहे. आणि मला असं वाटतं की अजून सुंदर ती सकाळी दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर बघायचं आहे सकाळी काय काय दिसतंय तर त्याच्यासाठी तुम्हाला व्लॉग बघत राहावं लागेल. आणि आत्तासाठी शुभरात्री करूया. गुड मॉर्निंग मंडळी. हे बघा असा आपला एक डेलाईट किंचितसा आलेला आहे आता आपल्या स्वीडिश हाऊसमध्ये. आणि आता मी तुम्हाला सनराईज दाखवते. मी जसं तुम्हाला म्हणाले सुरुवातीला की हे स्वीडनमध्ये घरं अशी असतात कारण त्रिकोणी असा आकार असतो त्या घरांचा, रूम्सचा. आणि त्याचबरोबर समोर पाणी असतं. तर त्याच्यात ते सकाळी सकाळी उठल्यावरती पहिली आंघोळ करत नाहीत, पण उठल्यावरती पहिले जाऊन त्याच्यात एक डुबकी मारतात. आणि ती त्यांची प्रथा आहे. ते स्टार्ट देअर डे लाईक दॅट. जशी फिनिशिंग बाथ म्हणतात बर्फातली तसं. आणि मी तर फक्त नमस्कार केला सूर्याला. शांत सुंदर अशी सकाळ. आणि आता ब्रेकफास्टसाठी ते इथे तुम्हाला प्रायव्हेट टेबल्स आणि खुर्च्या पण लावतात जर तुम्हाला कॉमन सेक्शनमध्ये जायचं नसेल तर. पण मी इथे फक्त चहा पिणार आहे कारण का मी ब्रेकफास्ट सेक्शनमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करणार आहे. आणि आता करण जोपर्यंत सन सोकिंग करतोय आपण सकाळी सकाळी हा बाकीचा रिसॉर्ट कसा दिसतोय ते बघूया. वेलकम टू रिव्हर कोस्ट रिसॉर्ट, द ड्रीम डेस्टिनेशन. ॲक्च्युली इथे फुलांची एवढी व्हरायटी, इट लुक्स ड्रीमी. दोन्ही तेजसला गुड मॉर्निंग करायचं आहे आणि बाहेर
पडल्यानंतर मी ही सायकल बघून ना मला खरंच ॲम्स्टरडॅमची आठवण आली. सुंदर असा सायकलिंग ट्रॅक बनवलाय आणि त्याच ट्रॅकला लागून आहेत आपले शॅलेज जे आहेत 2 रूमचे, म्हणजे एकावरती एक, आणि कॉटेजेस जे आहेत सिंगल. आणि आता आपण पुढे गेल्यानंतर असे वेगळे वेगळे फाटे फुटत जातात. तिथे मोठं चाफ्याचं झाड होतं जिथे फुलांचा सडा पडलेला. आणि ही लेन बघा आता कॉटेजेसला लागून जी आहे ती पण एवढी सुंदर केली आहे. प्रत्येक ठिकाणी वेल, फळं, फुलं, सगळ्यांची झाडं. आणि हा आहे आपला कॉमन सेक्शन. सो ज्या कॉटेजेसला बाहेर प्रायव्हेट जागा नाही आहे ते इथे येऊन हा नजारा एन्जॉय करू शकतात पाण्यापाशी. लाईफ इज ब्युटिफुल हे पहिल्याच दिवशी तुम्ही म्हणू शकाल, एवढं रिलॅक्सिंग वाटेल. अँड द बेस्ट पार्ट इज क्लेनलीनेस अँड सुपर सोफिस्टिकेटेड स्टाफ. गुड मॉर्निंग राजू. नाही, ब्रेकफास्ट आणायचा नाही आहे, आम्ही येतो. फक्त चहा मी म्हटलं इथे घेऊया. 10:30. ओके. सो इथे आपल्याला एक छोटासा सेटअप दिला आहे ऑलरेडी रूमच्या बाहेर चहा कॉफीसाठी. पण ना ते सकाळी काय करतात, असं टेबल इथे आणून ठेवतात. सो लाईक त्यांना 3 खुर्च्या किंवा त्या रूमला किंवा ह्या रूमला अशा 3 खुर्च्या आणि असं टेबल. सो यू कॅन हॅव दिस व्ह्यू. लेट्स एन्जॉय. तो किती क्यूट पक्षी आहे. तुम्हाला दिसतोय का हा छोटासा आहे बघा इथे. तर तो ना कधीपासून इथे पाण्यात इथे खालती इथे असे छान मासे आहेत ना छोटे छोटे, तर तो इतका नेम लावून तिथे बसला आहे आणि त्याला एक पण मिळाला नाही आहे. छान नुसता पक्ष्यांचा किलकिल 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 छोटा छोटा आवाज आहे. पाण्याच्या बोटीतला आवाज आहे आणि झाडांचा आवाज आहे, माडांच्या पानांचा. दॅट्स इट. हा माझा असा शिवशंभूसारखा मी असे केस बांधते. जे यांचा हा हे पण सेन्सॉर आहे, डस्टबिन. सो इट्स लाईक असं गेलं की तो बंद होतो. मला वाटत असेल मी एवढं कौतुक का करते. लाईक इमॅजिन हा आपला बेदिंग एरिया आहे. इथले जे फिटिंग्स आहेत ना, म्हणजे हा फ्लॅट आपला जॅगवॉरचा शॉवर पॅनल असू दे, डिटेलिंग म्हणजे भिंत बघा कशी केली आहे, एकदम रस्टिक. तो आरसा आणि त्याचबरोबर लुक ॲट दीज प्लांट्स. लाईक हे मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे आणि खूप ठिकाणी म्हणूनच ही गोष्ट ठेवत नाहीत. इथे दोन्ही काच आहेत आणि तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर वरती ब्लाइंडर्स आहेत, ते तुम्ही खाली पडद्यासारखे घेऊ शकता. अँड देन देर आर इंडोअर प्लांट्स. लाईक मला प्लांट्सनी खूप फरक पडतो आणि ते सुद्धा एकदम एस्थेटिकली इथे ठेवलेलं आहे. सो दिस इज द ब्युटी ऑफ द बाथरूम. लाईक मला निघावंसंच वाटत नाही. मी काल वापरला आहे सो आत्ता वापरणार नाही आहे. अँड नाव लेट्स टेक अ शावर. व्हॉट्स हॅपनिंग? ॲक्च्युली हे बीच नाही आहे, हे मी परत एकदा सांगते हे रिव्हर फ्रंट आहे. आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे आपलं आहे पुरी भाजी आणि ऑनियन उत्तप्पा. सो ना या एरियामध्ये आम्ही एवढं फोटोशूट केलं, तुम्ही बघू शकता. मी खूप सारे रील्स बनवलेत, मला पण इन्स्टावरती फॉलो करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा मेसेज मला हा व्लॉग इथला एंड करायच्या आधी तुम्हाला द्यायचा आहे, ते म्हणजे टू ट्रॅव्हल इज टू लिव्ह. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. नेहमी जितकं तुम्ही ट्रॅव्हल कराल तेवढं तुम्हाला आयुष्याबद्दल छान छान कळतं आणि अनुभवता येतं. आणि इथे बघा किती छान पाणी पिणं चालू आहे. हेल्थ कॉन्शियस आपले कवू. आपण जर ऑरा रूम नाही घेतली आणि अशी रूम घेतली तर ते इथे क्लिनिंग चालू आहे. सो दिस इज हाऊ इट इज. खूप स्पेशियस आहे आणि त्याचबरोबर कबर्ड आहे. बाथरूम पण ह्यूज आहे. मला सर्वात जी गोष्ट आवडते कोणातही ती म्हणजे असते की एक पुढे वाटचाल करायची वृत्ती. आणि इथे आपल्याकडे मुंबई पुण्यावरनं गेस्ट येतात, तर हरीश इथे मस्त. एक तर स्टाफ इज ब्रिलियंट आणि ह्यांनी आता सांगितलं की आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश बिकॉज इथे यू गेट इंग्लिश, हिंदी स्पीकिंग ऑल सॉर्ट्स ऑफ क्राउड. फॉरेनर्स पण येतात. हरीश, कीप इट अप. ओके मॅडम. या ओके. And you're brilliant. Okay madam. Good Thank job. You. Thank you. Have a good day. Thank you madam. Harish behind the camera. So चला आता एक फायनल सायकल राईड होऊन जाऊ दे. तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या आणि माझं नाव सांगा आणि थोडा डिस्काउंट मिळवा. कारण की मी या प्रॉपर्टीला ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही डिस्काउंट द्या जे कोण येईल त्यांना, जेवढा जमेल तेवढा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका अँड River Coast, your host from the coast.